बुलढाणा डम्पिंग हटाव गाव बचाव. मोताळा तालुक्यातील पुणे येथील प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध. शेकडो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगर पंचायतीतर्फे पुन्हाई गावातील प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध होत आहे. हा कचरा डेपो तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गोपाल काटे यांच्या नेतृत्वात पुन्हाई येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धडक दिली. डफडे वाजून शेकडो ग्रामस्थांनी कचरा डेपोला तीव्र शब्दात विरोध दर्शविला. डम्पिंग हटाव गाव बचाव अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पर्यावरणाचा विचार न करता हे डम्पिंग ग्राउंड उभारल्यास तीव्र कायदेशीर संघर्ष केला जाईल. त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून तत्काळ प्रस्तावित कचरा डेपो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही याला तीव्र विरोध करत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाहीये. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. जर का 7 दिवसाचा यानंतर आम्ही अल्टिमेटम देणार आहोत शासनाला. जर का समजा शासन त्यावर ठाम असलं तर येणाऱ्या काळामध्ये 7 दिवसानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करणार आहे. आज आम्ही समस्त पुणे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. वास्तविक पाहता 12/2021 या दिवशी ग्रामपंचायतच्या ठरावानुसार ग्रामपंचायतने या प्रकल्पाला हरकत घेतली होती आणि सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांचा जो आदेश आहे त्या आदेशामध्ये सुद्धा आमच्या हरकतीचा उल्लेख केलेला आहे की ग्रामपंचायतची या प्रकल्पाला हरकत आहे. तर ग्रामपंचायतची या प्रकल्पाला हरकत आहे असं असून सुद्धा जर जिल्हाधिकारी आदेश करत असेल तर हा ग्रामपंचायतच्या प्रशासन यंत्रणाशी खेळण्याचा कार्यक्रम चालू आहे. जर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतच मान्य नसेल तर त्यांनी आमची ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि आमच्या ग्रामपंचायत विलीनीकरण नगरपंचायतमध्ये करून घ्यावे. मोताळा नगरपंचायतीचा जो घनकचरा आहे तो मोताळा नगरपंचायतीच्या असलेल्या अंतर्गत विषयामध्ये किंवा त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळामध्ये त्यांनी त्यांचं विल्हेवाट लावावी. आमच्या पुणे वासियांच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न नगरपंचायतने जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून करू नये ही माझी शासनाला विनंती. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळे